सराव प्रश्नपत्रिका 2024 याच्यामध्ये पहिला जे घटक आहे वेगळा घटक ओळखायचा आहे. इथे समान भाग झालेले आहेत 4, इथं पण समान 4 भाग झालेले आहेत, इथं पण समान 4 भाग झालेले आहेत. या ठिकाणी 4 भाग समान झाले नाहीत म्हणजे ह्याचा पर्याय बी असणार आहे. त्याच्यानंतर इथं काळा भाग आहे, इथं पण काळा भाग आहे, इथं पण काळा भाग आहे. इथं मात्र हा भाग इथं कडेला चिटकलेला नाही, हा भाग इथं कडेला चिटकलेला नाही, हा पण इथं चिटकलेला नाही, हा मात्र इकडं कडेला चिटकलेला आहे. ह्याचा पर्याय डी असणार आहे. इथं 3 रेषा आहेत, इकडं पण 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 4 आहेत, इथं पण 4 आहेत, असमान आहेत. इथं पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चालू आहे फिरायला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. परंतु इथं जे बाण आहे त्याच्या उजव्या साईडला काय आहे, काळा गोल आहे, इथं बाण आहे, इथं समोर हे आहे, इथं पण बाण आहे, ही आहे, परंतु इथं जवळजवळ आहे तिथं, म्हणजे ह्याचा पर्याय डी असणार आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये हुबेहूब आकृती सेम टू सेम, इथं आणि इथं भाग इथं उलट आहे, हे पर्याय बसणार नाही. पुन्हा इथं जशाच तसं आहे, इथं पण आहे हा भाग, पुन्हा हा पण, ही आकृती येऊ शकते. इथं मात्र हा भाग वेगळा आहे, येणार नाही. इथं मात्र हा सुद्धा भाग एकाच बाजूला येते, हा सुद्धा येणार नाही, म्हणजे याचं बी उत्तर असणार आहे. इथं सर्व भाग आतल्या बाजूने आहेत, इथं वेगळी आकृती, इथं पण ही येऊ शकते, ही येणार नाही, वेगळी दिसते, ही पण येणार नाही, म्हणजे ह्याचा पर्याय बी असणार आहे. पुन्हा या ठिकाणी काटकोन आहे, इथं पण काटकोन आहे, तर या ठिकाणी बघा बाण आहे, इथं पण आहे, पण इथं दोन्ही ठिकाणी बाण दिलं आहे, म्हणजे हे उत्तर येणार नाही. इथं दोन्ही ठिकाणी बाण आहे, परंतु वरच्या बाजूला हे पण येणार नाही, इथं पण येणार नाही, दोन्ही ठिकाणी बाण आहे. इथं मात्र जशाच तशी आकृती आहे हुबेहूब, याचं उत्तर डी असणार आहे. या ठिकाणी पहिला पर्याय इथं त्रिकोणासारखं आहे, इथं नाही, हे मॅच होऊ शकत नाही. इथं हे अशी खाली डिझाईन दिली आहे, ही पण डिझाईन नाही, इथं काळा भाग दिला आहे, ही पण नाही, हे ॲक्युरेट जशाच तशी असणार आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये आरशातील प्रतिमा आहे, ह्याच्या आरशातील प्रतिमा इकडे दिली, ह्याच्या आरशातील प्रतिमा इकडे बघायची आपल्याला, इकडून होणार आहे. तर कोणता येणार आहे पर्याय, सी येणार आहे. ही इकडे ह्याच्यात दिले ना, आपल्याला इथं पाहिजे, ह्याच्या आरशातील प्रतिमा इकडे पाहिजे, तर ही येणार आहे. इथं पण बघा, ही असा आणि हा भाग इथं कंप्लीट केलेला आहे, बरोबर आहे का. आता कोणता पर्याय, ही तर नाही येणार, हा येऊ शकतो, ठीक आहे, हा येऊ शकतो. पुन्हा हा बी येणार नाही, हे असा आणि असं येणार नाही, हा येईल का, नाही, ए पर्याय येतो. ह्याच्यानंतर बघा, इथला भाग आणि इथला भाग जवळपास, इथं काळा भाग आहे, तर इथं पण काळा होईल, बरोबर आहे का. इथं पण काळा भाग, इथं काळा भाग असणारा एकच पर्याय आहे, इथे एक आहे काळा भाग आणि इथे एक, परंतु इथं ह्या बाजूला इथं काळा भाग डॉट असणार, तर ही कुठं आहे, फक्त ए पर्यायामध्ये, दुसरीकडं नाही. आता बघा या ठिकाणी काय होईल, सुरुवातीला गोल, पुन्हा चौकोन आणि पुन्हा काळा भाग, तर सुरुवातीला इकडे येणार आहे, इकडं गोल चौकोन काळा भाग इथं आहे, बी पर्याय आहे. आता इथं क्रम पूर्ण करायचा आहे, क्रम करताना एक त्रिकोण आहे, इथं 2 आहेत, आता इथं 3 आहेत, आता पुढे किती येणार, 4 त्रिकोण कुठे आहेत मग, इथं तर नाहीत, इथं एक रेषेन 4 त्रिकोण इथे येईल, इथं इकडे रेष दिली उलट्या बाजूला, इथं तर वेगळं दिले, ठीक आहे. आता इथं बघा, हे 2 त्रिकोण आहेत, इकडे गेलेत 90 अंशातून, हा इकडल्या कोपऱ्यात आहे, आता इकडल्या कोपऱ्यात आहे, पुन्हा इकडल्या, आता इथल्या कोपऱ्यात येईल मोठा, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथं नाही, ही तर कटला. हे 2 खाली आहेत, इकडे आहेत, आता वरी आहेत, आता इकडं येतील,
इथं पण नाही, इथं आहे, आणि इथं ते एकच आहे म्हणून नाही, म्हणजे बी पर्याय येणार आहे ह्याचा. ह्याच्यामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये आहे बघा, हे गोल पुन्हा इकडल्या कोपऱ्यात गेलं, इकडल्या आता इथल्या कोपऱ्यात येईल गोल. एकच ठिकाणी आहे फक्त तसं, ए पर्याय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक बाण आलाय, पुन्हा इकडे 1 2 आलेत, आता इकडं 3 आलेत, आता इकडे 1 4 येईल. 1 2 3 4 ही येऊ शकते. 1 2 3 4 ही पण येऊ शकते. 1 2 3, इथं 2 बाण आहेत, हे येऊ शकत नाही. ही पण तुटक रेषा इथं तुटलेलं आहे, हे येऊ शकत नाही. आता ह्या दोन्हीमध्ये काय आहे वेगळं? हे खाली रेष आहे का बघा, खाली रेष जाऊ शकते का खाली? खालीच गेली की, इथं एक्स्ट्रा आहे बघा, इथं बी खाली आहे, इथं बी खाली आहे, इथं बी खाली आहे, बी इथं खाली नाही की इथं. ठीक आहे. एकदम बारकाईनं लक्ष करावं लागेल. हे इकडल्या कोपऱ्यात आहे, ते जे अपोजिट इकडं आले, पण हे डावीकडलं उजवीकडे आले, बरोबर आहे. आता इकडलंच ह्या इकडल्या कोपऱ्यात येईल, हे डावीकडलं उजवीकडे येणार आहे, बरोबर आहे का, जे की उजवीकडं सगळे या इकडल्या कोपऱ्यात आहेत, बरोबर आहे. तर मधातून सरळ खाली रेष आलेली, इथं खाली आली का? इथं नाही बघा खाली, ही खाली आली, इथं खाली आली नाही. आता इथं बघा, हे डाव्या बाजूला आहे, ही उजव्या बाजूला झाली, तर हे डाव्या बाजूचं हे उजव्या बाजूला इथं आहे का? आहे, इथं पण आहे. आता ही भाग बघायचा आहे, उजव्या बाजूला आहे, तर इकडं काय केलं आहे, डाव्या बाजूला गेलं आहे. तसंच हा उजव्या बाजूला आहे, तर इकडं आल्यानंतर काय होईल, डाव्या बाजूला. कोणता येऊ शकते? 1 2 1 2 बघा, इथं इथला भाग बघा मोठा आहे का नाही, मोठा आहे का नाही इथला भाग, आणि इथला छोटा आहे. इथला ही भाग मोठा आहे, आणि हा इथला छोटा आहे का नाही, छोटा, मग इथला छोटाच येईल, बी येईल. सगळं बघावं लागतं. पुन्हा खालच्या बाजूला आहे, काय झालेलं आहे, उलटं झालेलं आहे, आणि हा इकडून आलेला आहे, इकडला इकडं उलटा होणार आहे. कोणता येईल मग? सी पर्याय येईल का नाही, उलटा. खाली आहे तर 2 बाण ते वरी गेलेत, वरचा चंद्र आहे ते खाली आलेला आहे, तसं उजवीकडला डावीकडे येईल, आणि उजवीकडले बाण डावीकडे जातील. आता इथं 4 आहेत, तर काय झालं रे, हे गेलेलं आहे, नुसतं 2 गोल राहिले, 4 गोल. इथं पण हे जाणार, 4 राहतील, बरोबर आहे. गुणाकारात 4, 1 2 3 4 इथं तर हे रेषा दिली. आता परंतु का इथं इथं प्लस आहे, इथं प्लस, इथं गुणाकार आहे की, गुणाकारच घ्यावं लागेल की, हां ही तर येणार नाहीत. आता इथं किती रेषा आहेत, 1 2 3 4, मधले असं हे जॉईंट केलेत, मग इथले पण जॉईंट करायचे मधले, काय होईल मग, सी पर्याय, बरोबर आहे. आता इथं हे कोणतं बसू शकते, हे बसू शकतं इथं, हे नाही बसणार, हे कुठं बसतं, इथं नाही की, इथं हे बसण्यासाठी हे पण नाही, म्हणजे हे पर्याय बसू शकते. आता इथं हे असं जे केल्यानंतर सी पर्याय बसू शकते, इथं बसणार नाही, हे पण नाही, पण आता 23 मध्ये बघा, हे बसू शकतं इथं, आणि हे बसू शकतं इथं. ठीक आहे, हे असं इथं बसू शकते, इथं हे बसू शकते, कारण हे कार भाग इथं बसणार आहे ना, इथं कार भाग कुठं आहे, इथं नाही, इथं नाही, हे भाग बसू शकते. बघा हे पूर्ण कंप्लीट करून परीक्षेत आपण असं करायचं कंप्लीट. कोणता भाग बसेल, हे बसेल बी. ठीक आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये
ही जर आकृती कंप्लीट केली, समजा ही अशी, तर कोणता भाग बसू शकतो? ही बसू शकते. ही तर वेगळा दिलाय, ही तर पण ही बी बसू शकते. इथं बसणार नाही. दोन तर पर्याय कटले. आता ह्या दोन्हीत कोणता बसेल? दोन्हीत कोणता बसेल? काही वाढवल्यानंतर बनलं तर हे बसते, न वाढवता म्हणलं तर हे बसेल. समजा इथूनच असं घेतलं असतं तर हे बसलं असतं का? इथूनच असं घेतलं असतं तर पण चौकोन तयार झाला नसता ना. कोणता बसेल मग? तर कोणता बसेल असं वाटतं? ए किंवा सी मध्ये कन्फ्युजन आहे. वाढवला तर ए बसतोय, नाही वाढवला असं इथून हे केलं तर सी बसतोय. ठीक आहे, ए करत त्याच्यामध्ये बघा TOM. आता एम उलटा होणार आहे. एम आरशात तसा दिसणार आहे जवळ. इथं इथं उलटा दिलाय, इथं पण सेम दिलाय, इथं उलटा दिलाय. ओ जशाच तसं दिसणार आहे, बरोबर. टी पण जशाच तसं दिसणार आहे. MOT आरशात जशाच तसे दिसते तिन्ही पण. आता हे जे भाग आहे उजवीकडे दिसणार आहे, बरोबर आहे का? उजवीकडे इथं पण आहे, इथं इकडं तोंड करून आहे, ती इकडे येणार आहे. हे नाही, हे पण नाही. या दोन्हीमध्ये बाण डावीकडे आहे, उजवीकडे ए मध्ये येणार आहे. बघा इथं हे डावीकडे आहे, उजवीकडे इथं आहे. पुन्हा इथं तर दोन आहेत, एक हेच येणार आहे. इथं आरशात जशाच तसंच राहील की हे काय बदल होणार? एक आरशामध्ये हे वेगळा दिला आहे. एक मिनिट, जसं तसं राहील की. आता ह्याच्यामध्ये बघा हे अशी घडी मारलेली आहे, पुन्हा अशी, आणि या ठिकाणी 4 ठिकाणी कापलेलं, बरोबर आहे. इथं कट केले म्हणजे इथं इकडं व जशाच तसं इथं आधी तयार होईल. इथं जशाच तसं आपण इथे एक आहे, जशाच तसं कुठं आहे, पुन्हा इथे एक आहे, पुन्हा ते एक आहे, इथे एक आहे. असंच इकडं तयार होईल. या ठिकाणी असं इथलं इथं तयार होईल, इथं नाही होणार. हे पर्याय होईल. आता इथं ठीक आहे, बरोबर. नंतर बघा अशी घडी मारली, पुन्हा इकडे घडी मारलेली, पुन्हा हे पूर्ण होईल ना, हे पूर्ण होईल, पुन्हा हे असं पूर्ण होईल, पुन्हा हे असं पूर्ण होईल, तर हे पर्याय होईल. ठीक आहे, पुन्हा इथं ह्याच्यामध्ये हे असं जे आहे ते 4 ठिकाणी होणार आहे. पाहिजे असं असं कोणतं येईल? सी पर्याय. पुन्हा ह्याच्यामध्ये अशी घडी मारलेली आहे, पुन्हा आणखीन एकदा घडी मारून इथं कट केली, तर इकडे बी कट होणार आहे 4 ठिकाणी. हे 2 तर पर्याय येणार नाही. आणि इथं पण कट होईल, इथं मदत हे पर्याय येईल, कारण इथं मदत दिली नाही ना. ठीक आहे, आता हे तुकडे जोडून 11 ठिकाणी हे इथं आहे,
इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. इथं तुकडे किती आहेत? 4 आहेत. इथं 1 2 3 4 5 हे आहेत आणि 1 2 3 हे तुकडा नाही ना इथं. आहे, हे पण आहे, त्रिकोण पण आहे, छोटे 2 पण आहेत. इथं हे असले नाहीत तुकडे. इथं इथं आहे, पुन्हा इथं 1 2 हे नाही, हे आहे की. त्रिकोणाचा भाग आहे, 2 सेम आहेत, 2 सेम. इथं 2 त्रिकोण आहेत, परंतु ही नाही भाग. हे बी त्रिकोण आहे, हे पण आहे इथं भाग. 2 सेम त्रिकोण आहेत, हे पण आहेत. चला बघू इथं, ही भाग इथं आहे का? नाही. हे भाग आणि त्रिकोण आहे का? 2 त्रिकोण आहेत. इथं असं आहे, परंतु 1 2 3 4 5 4च तुकडे आहेत. हे पण नाही, इथं आहे. पुन्हा इथं 5 भाग आहेत, 1 2 3 4 5 2 सेम त्रिकोण हे पण आहे. असे पण 2 भाग आहेत. इथं रेष ओढली असे नाहीत. 1 2 3 4 5 6 होईल. इथं तर नाहीच. 1 2 आहेत, हे पण आहे, हे 2 पण आहेत. तर ह्या दोन्हीमध्ये बघा, हे असलं जाडी बघा ह्याची, ह्याची वेगळी आहे, ह्याची वेगळी आहे. जॉईंट केल्यानंतर ह्याची जाडी बघा, डी बसत. तर गॅप आहे ना इथं. तर हा एक भाग आहे, एक हा भाग नाही की, आणि हा असा नाही. इथं वेगळाच आहे, इथं पण असा वेगळाच आहे, इथं पण वेगळाच आहे, येत बसून. ठीक आहे. आता हेच लपलेली आकृती शोधायची. चौकोन इथं आहे, हा त्रिकोण पण आहे, इथं हा त्रिकोण, हे चौकोन आहे, ही लपलेली आहे इथं. सी पर्याय. आता हे झेंडा आणि ह्याच्या बाजूला त्रिकोण आहे की इथं.